एक स्पर्धा छोटीशी करून टाका नावांसाठी. नावांसाठी कुठली स्पर्धा जिंकली तर घरामध्ये पोरांना जर काही जिंकलं तर घरामध्ये लगेच त्याचं कौतुकासाठी गोडाधोडाचे 2 पदार्थ होतात, काहीतरी होतं. तुमच्याकडं बैलानं जिंकल्यानंतर काय असतं? बैलाचं कौतुक करण्यासाठी काय करता? आता खरं पाहिलं तर नुसतं आमचं स्वतःचं कुटुंबच नाही तर पूर्ण गाव जल्लोष करतं. ज्या दिवशी इकडं बरोबर 11:30 वाजता बैल पळून आले आणि त्याचं अनाउन्समेंट झाली 1 नंबर 2 नंबर कोणाचे, हे 12 वाजता, तर गावामध्ये फटाके आणि तुम्हाला सांगतो गोडधोड म्हणजे जे काही घरात आहे, मग भले साखर जरी असली ती साखर वाटून आणि फटाके फोडून इतका मोठा जल्लोष झाला गावामध्ये. सगळ्या गावातले लोक जमा झालेले होते आणि विशेष तुम्ही अगोदर बोलल्याप्रमाणे टी व्हीवरती लाईव्ह चालू होतं म्हणून प्रत्येकाच्या घराघरात पाहत होते. जसं लखनचा 1 नंबर झाला सगळं गाव बाहेर आलं. आणि एक नोंद घ्यायची गोष्ट अजून दादाच्या स्पर्धेमुळे अशी झाली, आमच्या आजूबाजूच्या गावामध्ये जिल्ह्यामध्ये आता आपले तरुण वर्ग मुलं माणसं हे स्टेटसला वगैरे नेहमी लखनचं ठेवायचे, पण ह्यावेळेस महिलांच्या पण स्टेटसला, हो मी तुम्हाला खूप असे उदाहरणं सांगतो की महिलांच्या स्टेटसला व्हॉट्सअपच्या असेल ना तर इंस्टाच्या असेल तर ही जी बैलजोडी जिंकली याच्याबद्दलचं पूर्ण होतं. म्हणून तो जल्लोष एक वेगळाच होता. तुमच्याकडे काय केला जल्लोष? साहेब आम्ही जल्लोष तर सगळेच करते, पण आम्ही बैल पळाय जाताना पण घरातून त्याची पूजा करून त्याला आरती करून घेऊन जातो आणि पळून आला का नाही तो विजय झाला म्हणून येऊन घरी त्याची पूजा करणे, आरती करणे, त्याला काय गोड खायला चारणे आणि मग काय असेल ते आपण जेवण करणे. अच्छा, तुमच्याकडे काय असतं? काय तर प्रत्येक गावात डिजिटल लागलेत सगळ्यांचे जल्लोष. अच्छा, आणि शिवाय त्याची मिरवणूक वगैरे गाडी दादांनी दिली की मिरवणुकी होणारे गाव वाट बघायला आले की कधी एकदा दादांची फॉर्च्युनर येते आणि आम्ही जल्लोष करतो. आणि मी एक थोडंसं मध्ये सांग, आता माझ्या मुलीचं लग्न 27 नोव्हेंबरला आहे, तर माझा तो पूर्ण प्लॅन झालेला होता. परंतु आता मी तुम्हाला सांगतो तिथं मी परवाच मंडपवाल्याला बोलवलं पुन्हा, म्हटलं आता इथं मुला मुलीचं स्टेज राहणारच आहे, पण एक बाजूला 2 स्टेज घाला आता, एक थारसाठी आणि एक लखनसाठी. आणि मी तुम्हाला सांगतो की त्या फॉर्च्युनरसाठी आणि फॉर्च्युनरसाठी आणि त्या लखनसाठी 2 स्टेज बाजूला होणार आणि दादा बी त्या लग्नाला हजर असतात. तुम्ही काय करणार आहे? आमचं पण तेच मिरवणूक कार्यक्रम आहे, डीजे वगैरे लावून सर्व गावाने मिरवणूक. आपल्या पोरानं कर्तृत्व गाजवलं की बापाची कॉलर जशी टाईट होते ना तशी तुमच्या चौघांची कॉलर आता मला दिसतेय. आणि वडील ज्या कौतुकानं आपल्या मुलाबद्दल बोलत असतात तो अभिमान त्यांच्या बोलण्यात असतो, तसा अभिमान तुमच्या बोलण्यामध्ये दिसतोय. मालकाला बैलाविषयी काय वाटतं हे आम्ही ऐकलं, बैलाला मालकाविषयी काय वाटतं हे सांगणारी एक कविता आम्हाला होती ज्यात बैल म्हणतो की मेल्यानंतरही राजा तुझ्या पायाशी रुजू दे, माझ्या कातड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे. असं नातं आहे बैलाचं आणि त्यांच्या मालकाचं आणि त्यात जेवढं खोलवर जाऊ तेवढा त्यातला गोडवा आम्हाला कळत राहील. कोणत्याही गोष्टीचा हेतू काय आहे यावर त्या गोष्टीचं यश अवलंबून असतं. तुमचा हेतू आहे गोवंश संवर्धनाचा आणि त्याचं यश जे आहे ते आज बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून दिसतंय. पुढच्या वर्षी BMW कोण जिंकेल याची उत्सुकता आहेच आणि बाकी तुमच्या चौघांच्या बैल जोड्या आणखी मैदानं मारत राहू देत आणि घाटाचे राजे होत राहू देत या शुभेच्छा. आज कट्ट्यावर आलात त्याबद्दल अगदी मनापासून आभार. आणि यासोबतच शारंगधर सुखसारक वटी सहप्रस्तुत